आता बातमी चंद्रपूरमधून आहे। महापालिका निवडणुकीचा निकाल लागून 3 आठवडे उलटल्यावर अखेरीस चंद्रपूर काँग्रेसमधला वाद मिटल्याचं पाहायला मिळतंय। आज वडेट्टीवार धानोरकर गटाच्या एकूण 27 नगरसेवकांनी एकत्रितपणे नागपूरमध्ये गटनोंदणी केली। दिल्ली हायकमांडच्या मध्यस्थीनंतर दोन्ही गटांना 2.5 वर्ष महापौर पदाचा प्रस्ताव देण्यात आला, जो वडेट्टीवार आणि धानोरकर दोघांनीही मान्य केला। अखेरीस महापौर पदाच्या दिशेने काँग्रेसची पावलं पडायला लागली। काल काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर राजेश अडूर यांनी काँग्रेसचे गटनेते म्हणून निवड झाली त्यांची, तर काँग्रेसला त्यांचा महापौर चंद्रपूरमध्ये विराजमान करण्याकरता 6 नगरसेवकांसह किंगमेकर ठरलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेची मनधरणी करावी लागणार आहे। काँग्रेसच्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या गटनोंदणीसाठी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्रित आले आहेत। वडेट्टीवार गटातील नगरसेवकांनी आतमध्ये प्रवेश केला आहे आणि आता धानोरकर गटातील नगरसेवक या ठिकाणी पोहोचले। सर्व नगरसेवक 27 नगरसेवक सगळे आले। बिलकुल 27 नगरसेवक एकत्र आले। 27 नगरसेवक सगळे सोबत आले हो, सर्व सोबत आहे आणि आता महापौर काँग्रेसचा होईल असा विश्वास आहे। पूर्ण विश्वास आहे काँग्रेसचं बसणार आहे। तर हे काँग्रेसचे सर्व 27 नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहे। यापूर्वी 23 जानेवारी रोजी प्रतिभा धानोरकर यांच्या गटातील नगरसेवकांनी येऊन या ठिकाणी गटनोंदणीचा अर्ज केला होता, मात्र त्यावर वडेट्टीवार गटाने आक्षेप घेतला होता। तर 2 फेब्रुवारी रोजी वडेट्टीवार गटातील नगरसेवक या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांच्या गटनोंदणीच्या अर्जावर धानोरकर गटाने आक्षेप नोंदवलेला होता आणि 4 नगरसेवक तर असे होते ज्यांच्या स्वाक्षऱ्या जे आहेत ते दोन्ही गटांतील अर्जावर होती आणि त्यामुळे विभागीय आयुक्तांनी दोन्ही गटांची नोंदणी साशंकता असल्यामुळे संभ्रम असल्यामुळे केली नव्हती। सर्व 27 नगरसेवक गेले 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाली आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा चंद्रपूर काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्रितरित्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये गट नोंदणी करण्यासाठी पोहोचले आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। मराठवाड्यातले 9.5 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण, 8,733 कोटींची नुकसान भरपाईची रक्कम पडून मार्च अखेरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचं विभागीय आयुक्तांचं आवाहन। चंद्रपूरमध्ये महापौर पदाची लढाई रंगात, मुनगंटीवार जोरगेवार पुन्हा आमने सामने। संगीता खांडेकर भाजपच्या अधिकृत उमेदवार, तर ऐनवेळी सारिका संदूरकरांनी अर्ज दिल्यानं संघर्ष। नाशिकमध्ये वेगळी समीकरणं जन्माला, महापौर पदासाठी भाजपचा मार्ग सुकर असतानाच मनसेचा एकमेव नगरसेवक शिंदेंसोबत आघाडीत। सत्ता स्थापनेच्या आधीच्या घडामोडींनी चर्चांना उधाण। राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता, सध्याच्या संख्येनुसार मवियाला 1 जागा मिळण्याची अपेक्षा, तर पवारांनी मैदानात उतरावं, आम्ही निवडून आणू, राऊतांची ऑफर। अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानात बॉम्ब होता का, खासदार बजरंग सोनवणेंकडून शंका उपस्थित, तर संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही चेक करा, आमदार अमोल मिटकरींची मागणी। शरद पवारांचे 2022 मध्येच एनडीएमध्ये सहभागी होण्याचे प्रयत्न, मंत्री संजय शिरसाट यांचा खळबळजनक गौप्यस्फोट, खात्यांसंदर्भात चर्चा झाल्याचाही दावा। काही जण बायकोला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत, त्यांचा टांगा पलटी घोडे फरार करू। शिवसेनेचे तानाजी सावंत यांचा राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाण। शपथविधीवरून तटकरेंचं गलिच्छ राजकारण, पवारांना शह देण्यासाठी घाईघाईने शपथ, रामदास कदमांनी फटकारलं, तर असं मतप्रदर्शन योग्य नव्हे, मुख्यमंत्र्यांनी खडसावलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर उमेदवारावरून नाराजी नाट्य, शिंदेंच्या आदेशावरून राजेंद्र जंजाळ मैदानात, तर संजय शिरसाट यांच्या गटाचा मात्र त्यांना विरोध। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।